मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. बौद्ध धम्मात फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व. बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. भगवान बुद्धाच्या आयुष्यात सर्व महत्त्वाच्या घटना पौर्णिमेच्याच दिवशी घडल्या आहेत. बुद्धाचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, सारनाथ येथे केलेले धम्मचक्र प्रवर्तन, वैशाली येथील महापरिनिर्वाणाची घोषणा, तथागताचे पुत्र राहुल व सावत्र भाऊ नंद याची प्रवज्जा, तथागताचे कुशीनगर येथील महापरिनिर्वाण, अशा सर्व महत्त्वपूर्ण घटना पौर्णिमेच्याच दिवशी घडलेल्या आहेत. फाल्गुन पौर्णिमा ही साधारणतः मार्च महिन्यात येते. याच पौर्णिमेला राहुल व नंद यांना प्रवज्जा देण्यात आली. राहुलच्या धम्मदीक्षेचा प्रसंग. यशोधरेने राहुलाला वस्त्रालंकृत केले. राहुल आता 7 वर्षाचा झाला होता. राजपुत्रासम राहुलला ती म्हणाली, हा श्रमण ज्याचे रूप दैदिप्यमान आहे, जो ब्रह्मासम दिसतो आहे, तोच तुझा पिता होय. त्यांच्याकडे अक्षय निधी आहे. त्या निधीचे मला अजूनपर्यंत दर्शन झाले नाही. तू त्यांच्याकडे जावे आणि विनम्रपणे तो अक्षय निधी मागावा, कारण पुत्र या नात्याने पित्याच्या निधीचा तू उत्तराधिकारी आहेस. त्यानंतर राहुलने उत्तर दिले की, कोण आहे माझे पिता? आजपर्यंत शुद्धोधनाशिवाय अन्य कोणालाही मी पिता म्हणून ओळखत नाही. यशोधरेने राहुलाला बाहूत उचलले आणि तिने तथागताकडे अंगुली निर्देश केला. तथागत त्यावेळेस जवळच भिक्खू समवेत अन्न ग्रहण करीत होते. तिने राहुलला सांगितले की तो तुझा पिता आहे, शुद्धोधन नव्हे. राहुल त्यानंतर तथागताकडे गेला. नजरेला नजर देत निर्भयपणे पण श्रद्धायुक्त स्वरात राहुल म्हणाला, तुम्ही माझे पिता आहात काय? तथागतांच्या निकट उभा राहत राहुल पुढे म्हणाला, हे श्रमण, तुमची छाया सुखकर आहे. यावेळी तथागत शांतच राहिले. तथागतांनी अन्नग्रहण पूर्ण केले आणि आशीर्वचन वदले व राजप्रसाद सोडला. राहुल तथागतांच्या मागोमाग येऊ लागला आणि आपला उत्तराधिकार मागू लागला. त्या बालकाला कोणीही प्रतिबंध केला नाही. तथागतांनीही प्रतिबंध केला नाही. नंतर तथागत सारीपुत्राकडे वळून म्हणाला, माझा पुत्र उत्तराधिकार मागतो आहे. मी त्याला नाशवंत निधी देऊ शकत नाही, कारण तो निधी त्याच्या चिंतेचे आणि दुःखाचे कारण होईल. पण मी त्याला श्रेष्ठ जीवनाचा उत्तराधिकार मात्र देऊ शकतो. हा असा निधी आहे की जिचा विनाश होणे नाही. राहुलकडे गंभीरतेने पाहून तथागतांनी त्याला संबोधिले, माझ्याकडे सुवर्ण नाही, माझ्याकडे रुपे नाही, माझ्याकडे रत्ने माणके नाहीत, पण जर तुझी इच्छा माझा आध्यात्मिक निधी प्राप्त व्हावा अशी असेल तर माझ्याकडे हा निधी अमाप आहे. माझा आध्यात्मिक निधी हा धम्माचा मार्ग आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व चित्त निर्मल करण्यासाठी जीवनाचा श्रेष्ठतम आदर्श प्रस्थापित व्हावा, यासाठी श्रेष्ठतम सुखाच्या प्राप्तीसाठी समर्पित केला आहे. काय तू त्यांच्या संघात दीक्षित होशील? आणि राहुलने दृढतेने उत्तरला, होय, मी संघात प्रविष्ट होऊ इच्छितो. राहुलने संघात प्रविष्ट होण्याची इच्छा दर्शवितात भगवान बुद्धाने भंते सारीपुत्ताच्या हस्ते राहुलला कपिलवस्तू येथे श्रामणेर प्रवज्जा दिली. तो दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमेचा होय. तसेच तथागतांचा सावत्र भाऊ नंद याला सुद्धा याच दिवशी संघाची प्रवज्जा कपिलवस्तू इथे देण्यात आली. यामुळे फाल्गुन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. धन्यवाद.